नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, IVR प्रणालीद्वारे नागरिकांना गंडा, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन। आणि नक्की IVR प्रणाली काय आहे, नागरिकांना कशा प्रकारे गंडा घातला जातो, हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती ही सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील। तर बघा, IVR प्रणालीद्वारे नागरिकांना गंडा, पिंपरी चिंचवड पोलिसांकडून सतर्कतेचे आवाहन। फेक कॉल्स करून नागरिकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवली जाते। तर बघा, दररोज नवीन कृत्या वापरून सायबर चोरटे नागरिकांना गंडवत आहेत। सध्या इंटरॲक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स प्रणालीचा वापर करून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत आहे। बँक, वित्तीय संस्था किंवा सरकारी कार्यालयांच्या नावाखाली फेक कॉल्स करून नागरिकांची वैयक्तिक आणि आर्थिक माहिती मिळवली जात आहे। याच पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड सायबर विभागाने अलर्ट जारी केला असून सतर्क राहण्याचे आवाहन केलेले आहेत। बघा, सायबर फसवणुकीच्या बळी पडल्यास सायबर क्राईम पोर्टलवर बघा www.cybercrime.government.in किंवा 1930 या क्रमांकावर संबंधित नागरिकांनी संपर्क करायचा आहे। तर बघा, IVR प्रणालीच्या मदतीने कशी होते फसवणूक हे आता आपण जाणून घेऊया। बघा, IVR प्रणाली म्हणजे एक स्वयंचलित कॉलिंग सिस्टीम आहे, ज्याद्वारे नागरिकांशी संपर्क साधणे सोपे होते। फसवणुकीच्या या पद्धतीमध्ये सायबर गुन्हेगार बँकेच्या किंवा सरकारी संस्थेच्या नावाने कॉल्स करतात। कॉल उचलल्यानंतर संबंधित व्यक्तीला एक रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवला जातो, जसे की बघा, तुमच्या खात्याची KYC पूर्ण नाही आहे, तुमचे क्रेडिट कार्ड ब्लॉक होणार आहे, तुमच्या खात्यावर अवैध व्यवहार झालेला आहे, असंही या कॉलमध्ये सांगितले जाते। तर बघा, खात्याचा किंवा क्रेडिट कार्डचा वापर चालू ठेवण्यासाठी काही तपशील जसे की कार्ड नंबर, OTP, CVV त्वरित द्यावे असे नागरिकांना सांगितले जाते। तर नागरिकांनी 1 ते 3 असे पर्याय निवडण्यास भाग पाडले जातात। बटन प्रेस केल्यानंतर हा कॉल थेट सायबर चोरट्यांशी कनेक्ट होतं आणि गोपनीय माहिती मिळवून बँक खाती रिकामी केली जातात। आणि बँकिंग संबंधित फसवणूक कशा पद्धतीने होते ते बघूया आता। बघा, गुन्हेगार बँकेच्या नावाने कॉल करून खाते बंद होण्याच्या किंवा अवैध व्यवहार झाल्याचा इशारा देतात। संबंधित व्यक्ती घाबरून वैयक्तिक माहिती शेअर करतो, ज्याचा वापर करून गुन्हेगार खात्यातील रक्कम काढून घेतात। जसे की क्रेडिट कार्ड नूतनीकरण, म्हणजे क्रेडिट कार्ड हे एक्सपायर होत आलेले आहे, त्याला नवीन करणे आवश्यक आहे असे सांगतात। बघा, तुमच्या क्रेडिट कार्डची वैधता संपलेली आहे, नूतनीकरणासाठी तपशील द्या असे सांगून क्रेडिट कार्डची माहिती घेतली जाते। सरकारी योजनांचा लाभ, बघा, जसं की आता आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, या योजनेचे तुम्हाला पैसे आले नाहीत तर या पैसे येण्यासाठी तुम्ही हे करा, अशी भरपूर माहिती सांगितली जाते। तर तुमच्या नावावर सबसिडी किंवा रिफंड मंजूर झाला आहे असे सांगून सुद्धा खात्याची माहिती शेअर करण्यास प्रवृत्त केले जाते। तर बघा, अशी फसवणूक टाळा। फोनवर गोपनीय माहिती कोणालाही शेअर करू नका। कधीही OTP, कार्ड नंबर किंवा आपल्या खात्याचा तपशील शेअर करू नका। बँक किंवा संस्थांच्या अधिकृत क्रमांकावर, जो बँकेचा किंवा ज्या संस्थेचा जो त्यांनी क्रमांक दिलेला असतो कॉल करण्यासाठी, त्या क्रमांकावर कॉल करा। संशयास्पद कॉल असल्यास संबंधित बँकेच्या अधिकृत हेल्पलाईनवर कॉल करून खात्री करा। तर बघा, बनावट कॉल ट्रॅक करा। ट्रू कॉलर किंवा इतर जे तत्सम ॲप आहेत त्याच्याद्वारे आपण नंबर चेक करू शकतोय की कोणाचा नंबर आहे आणि कोणी कॉल केलेला आहे ते। तर बघा, तक्रार करण्यास विलंब करू नका। जर तुम्ही फसवणुकीस बळी ठरला तर त्वरित सायबर पोलीस ठाण्यात किंवा नजीकच्या पोलिसांशी संपर्क करा। खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे। बघा, सायबर क्राईमद्वारे आता चोरट्यांचा खूप मोठा सुळसुळाट सुरू झालेला आहे। ऑनलाईन हे चोरटे आपल्या मोबाईलवरून पैसे काढून घेण्यासाठी नवीन नवीन तर्क लढवत आहेत। तर सर्वांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून कोणीही या सायबर फसवणुकीला बळी पडू नये। आणि जरी तुम्ही या सायबर फसवणुकीला बळी पडला असेल तर तुम्ही लवकरच www.cybercrime.government.in या संकेतस्थळाला भेट द्या। तिथं सविस्तरपणे तुम्हाला ज्या काही प्रश्नांची उत्तरं विचारत आहेत त्या पद्धतीने तुम्ही तिथं
एडिट करून तिथं ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे किंवा 1930 या क्रमांकावर संपर्क साधून आपल्यावर कशा पद्धतीने सायबर फसवणूक झालेली आहे हे सांगा. सायबर गुन्हेगारांचे जे सायबर क्राईमचे जे पोलीस अधिकारी आहेत ते लवकरात लवकर तुम्हाला याचा फायदा मिळवून देणार आहेत. आणि अशा प्रकारे सायबर फसवणूक होण्यासाठी तुम्ही स्वतःचा बचाव स्वतःच करायचा आहे. आपला OTP नंबर, आपला मोबाईल, आपल्या बँकेचे डिटेल्स इतर कोणालाही शेअर करू नका. जर तुम्हाला बँकेसंबंधित अशा पद्धतीने जर कॉल आला तर तुम्ही बँकेचे जो लँडलाईन क्रमांक दिलेला असेल त्याच्यावरती कॉल करा किंवा स्वतः बँकेला जाऊन भेटून या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल. महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.